जेव्हा एक मुलगी जन्माला येते ना, तेव्हा तिचं लग्न होईपर्यंत ती स्वतःवर गर्व करते, स्वतःसाठी जगते, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असते, हॅपी असते, खुश असते आणि स्वतःसाठी नटत असते, स्वतःसाठी मेंटेन राहते. पण जेव्हा तिचे घरचे तिचं लग्न लावून देतात ना, तेव्हा या सर्व गोष्टी विसरून ती फक्त आपल्या कुटुंबासाठी जगत असते आणि नटत असते आपल्या स्वतःच्या नवऱ्यासाठी. स्वतःसाठी ती कधीच नटत नाही. मी स्वतः सुंदर दिसावी, माझ्या नवऱ्याला सुंदर दिसावी असं वाटत असतं. स्वतःला सुंदर दिसावी असं तिला कधीच वाटत नाही. आणि जेव्हा त्या मुलीला मुलं होतात, तेव्हा ती फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी जगत असते. प्रत्येक गोष्ट मुलांसाठी करत असते. ती स्वतःला हरवून देते आणि मुलांसाठी जगत असते. जेव्हा त्या स्त्रीची मुलं मोठी होतात ना, लग्न करून सुनांना घरी घेऊन येतात ना, तेव्हा त्या मुलांच्या बायका त्या मुलांना खूप वाईट आईविषयी भरवतात आणि आईला वृद्धाश्रमामध्ये टाकण्यासाठी भाग पाडतात. आणि जेव्हा तिची मुलं तिला वृद्धाश्रमात ठेवतात ना, तेव्हा त्या स्त्रीला कळतं जगणं काहीच नाही. जे काही आयुष्य होतं ते इतरांसाठी घातलं आणि स्वतःसाठी कधीच जगले नाही. आतापर्यंत मी ज्यावेळेला माझं लग्न नव्हतं, मुलं नव्हती, मी एकटी होते ना, मी स्वतःसाठी जगायची, स्वतःच्या इच्छाकांक्षा पूर्ण करायची. पण जेव्हापासून मी दुसऱ्यांसाठी जगायला लागले ना, तेव्हा दुसऱ्यांनी माझा पूर्णपणे विचारच सोडून दिला. स्वतः तर विचार सोडून दिला, पण दुसऱ्यांनी सुद्धा माझा विचार कधी केला नाही. तेव्हा तिला जाणवलं, खरंच स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे होता, स्वतःसाठी थोडं तरी जगलं पाहिजे होतं. सतत इतरांचा विचार करून काहीच फायदा नाही. आणि शेवटी कुणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही. आणि कुणासाठी जगलेली माणसंसुद्धा आपली असतील हे सुद्धा सांगता येत नाही. तिला तेव्हा कळलं, आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगले तेच आपले होते, पण ते आता परके झाले.